हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू व्लॉगिंग विथ श्वेता. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल. सो संध्याकाळची वेळ झाली आणि आज मी करणार आहे पावभाजी आणि पावभाजीचा मसाला सुद्धा. सो चला तर मग करूया आजच्या रेसिपीला सुरुवात. सो मी घेतलं आहे 40 ग्राम धने, त्यानंतर 15 ग्राम जिरं, 10 ग्राम सौंफ आणि 4 ग्राम लवंग, 8 ग्राम मिरे, 8 ते 10 कश्मीरी लाल मिर्च आणि 4 ते 5 थोडीशी तिखट लाल मिरची, हिंग आणि हे चक्री फूल घेतले आहेत मी 2. त्यानंतर सुंठ पावडर 5 ग्राम घेतली आहे. दालचिनी म्हणजेच कलमी घेतले आहे. 2 बडी मोठी विलायची घेतलेली आहे. त्याचे दाणे मी वापरत आहे, फक्त 2 विलायची घेतली होती. आणि 4 ते 5 मी तेजपत्ता घेतला आहे. 2 विलायची घेतली आहे. हळद घेतली आहे 2 चम्मच. सो 1 चम्मच मी मीठ आणि अर्धा चम्मच काळं मीठ घेतलं आहे. त्यानंतर नटमग घेतलेलं आहे थोडंसं. आता आमचूर पावडर मी घेतलं आहे 7 ग्राम. आता हे सगळं काही आपण भाजून घेऊया. मी सविस्तर मी किती काय घेतलं आहे हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे. तुम्ही वाटलंच तर तिथनं बघू शकता. त्यानंतर आपण सगळे मसाले जे आहे ते भाजून घेऊया आणि त्याला चांगलं थंड झाल्यानंतर त्याची छान पावडर करून घेऊया. ते बघा आपलं जो पण हे आहे जे आपण भाजून घेतलं आहे ते छान असं क्रिस्प झालेलं आहे. आणि त्याला आता छान आपण बारीक करून घेऊया. आणि बारीक केल्यानंतर त्यामध्ये जे पण सुखे आहेत, जसं आमचूर पावडर आहे, हळद आहे, सुंठ पावडर आहे, हिंग आहे, हे सगळं मिक्स करून आपण त्याला एकदा अजून थोडंसं बारीक करून घेऊया. आणि हे बारीक केल्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याला चाळू पण शकता, पण मी चाळलं नाही आहे कारण माझं जे मसाला आहे तो चांगला बारीक झालेला आहे. सो ते तुमच्याप्रमाणे आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पुन्हा त्याला बारीक चाळू शकता. तर बघा आपला मसाला झालेला आहे रेडी. सो इतका सुंदर सुगंध येतोय त्याचा, वाव. सो इथे अर्धा तास तुम्ही 8 ते 10 कश्मीरी लाल मिर्च भिजवून घ्यायच्या चटणीसाठी. त्यानंतर मी इथे भाजीचं घेतलं आहे बीट, गाजर, कांदा, आलू, फरसबीन, थोडीशी पत्ताकोबी, शिमला मिरची, फुलगोबी आणि मटरसुद्धा. सो तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला ज्या व्हेजेस यूज करायच्या त्या तुम्ही करू शकता. सो त्यानंतर मी कुकरमध्ये ह्याला थोडंसं पाणी टाकून आणि आपण 1 ते 2 ते 3 शिट्या होऊ देऊयात. त्यानंतर आपण जो पावभाजी मसाला केला आहे ते आपण यामध्ये 1 चम्मच टाकून घेऊयात आणि त्यानंतर 1 चम्मच मीठ. सो चला तर मग झालं आहे, आपण आपला कुकर मांडून देऊया. त्यानंतर मी तुम्हाला सांगणं रेकॉर्ड करणं विसरले की ही जी मिरच्या आपण भिजू घातल्या होत्या त्यामध्ये मी 8 लसूण कळ्या टाकून याला पेस्ट करून घेतली आहे मिरचीची आणि लसूणची. सो खूप छान टेस्ट येतो याच्याने पावभाजीमध्ये. तुम्ही नक्की यूज कराल. सो इथे मी एक कांदा चिरून घेतला आहे आणि शिमला मिरची फोडणी द्यायसाठी. सो इथे मी घेतलेलं आहे कढईमध्ये 2 चम्मच ऑइल, त्यामध्ये जिरं टाकून मी कांदे टाकून घेतले आहेत. सो आपला कांदा झालेला आहे. आता मी इथे शिमला मिरची टाकून घेते आहे आणि मी भाजीचं आपलं सगळ्या भाज्या मॅश करून घेते आहे उकळलेल्या. कारण कढईमध्ये करायला ते जड जाणार. सो आता इथे आपण टाकून घेतो अद्रक लसूणची पेस्ट. ती छानसर होऊ द्यायची आणि त्यानंतर आपली लाल मिरचीची चटणी मी इथे थोडी टाकून घेते आहे. याच्याने खूप छान टेस्ट येतो लाल मिरची आणि लसूणची चटणी. आणि टेस्ट तर येतेच आणि कलर पण खूप छान येतो पावभाजीला. सो इथे टाकून घेतलं मी हळद, तिखट, पावभाजी मसाला. आता मसाल्याला छान होऊ द्यायचं. त्यानंतर 2 टमाटरची पेस्ट मी इथे टाकून त्याला चांगलं शिजू देऊयात आपण. आणि त्यानंतर आपण आपल्या भाज्या यामध्ये मिक्स करूया. सो त्यानंतर छान 3 ते 4 चम्मच मीठ टाकून त्याला चांगलं शिजू देऊया. आणि माझे जे भाजी उकळवल्या होत्या त्याचं पाणी मी उरलेलं आहे, तर तेच पाणी मी यूज करणार आहे भाजी शिजवायला आणि ते चांगलं गरमसुद्धा आहे पाणी. सो तेच पाणी आपण शिजवायला यूज करूयात. सो त्यानंतर इथे मी बटर टाकून भाजीला शिजू देणार आहे आणि दुसरीकडे आपण आपले बनवणार आहोत नान. मी इथे घेतले 3 कप कणिक आणि 1 बाउल दही, मीठ आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा आणि 2 आलू मी त्यामध्ये टाकून घेणार आहे. त्यामुळे खूप छान टेस्ट येतो त्या पोळीला.
आणि बस आपली पावभाजी रेडी आहे. तुम्ही नक्की एकदा करून बघा. विदाऊट पाव पण खूप छान वाटते पावभाजी आणि हेल्दी पण असते, प्रश्नच नाही. सो एका ताव्यामध्ये मी बटर टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये लसूण आणि लाल मिरचीची चटणी आपण केली आणि पावभाजी थोडीशी आणि ती पोळीला लावून घेऊयात. आणि खूप छान टेस्ट वाटतो त्यामुळे पावपेक्षा पण खूप छान वाटेल. तुम्ही एकदा नक्की करून बघा. सो झालेलं आहे. आपण करतोय प्लेटिंग आणि खूप सुंदर. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक यू. बाय.